शक्तिमान जय तु नटेश्वर प्रभु प्रलयंकर जगति जगति जगदीश सदा शिव शंकर हे जगदीश। करात उरली केवळ मुरली पुरात हे काहू पुरात हे काहू हरवले मधुमुरलीचे सूर हरवले मधुमुरलीचे सूर हरवले मधुमुरलीचे सूर। हा मुरलीधर प्रभु विश्वंभर हा मुरलीधर प्रभु विश्वंभर। हा मुरलीधर मुरलीधर प्रभु विश्वंभर। हा मुरलीधर प्रभु विश्वंभर वेणु मिरवितो वक्षी वेणु मिरवितो वक्षी वेणु मिरवितो वक्षी। दैवगतीने तोच झाला दैवगतीने तोच झाला। दैवगतीने तोच झाला विध्वंसाचा साक्षी विध्वंसाचा साक्षी साक्षी विध्वंसाचा साक्षी भासतो जवळ असोनी दूर भासतो जवळ असोनी दूर भासतो जवळ असोनी दूर भासतो जवळ असोनी दूर हरवले मधुमुरलीचे सूर हरवले मधुमुरलीचे सूर। हरवले मधुमुरलीचे सूर। बाबा एक वार डोळे भरून पाहू दे मला। क्षमा करा दिवाणजी तुम्ही केव्हा आलात मी हे पाहिलंच नाही। मी आपल्याच नादात स्वाभाविकच ते जसा बाप तशी लेक त्यांचीच मूर्ती। नाही हा काका खरंच ह्या मूर्तीचं काय करायचं आता? हवेली सोडून जाताना या मुरलीधराला माझ्या बरोबर घेऊन जाऊ की इथंच सोडून देऊ?
ही मूर्ती इथून हलवायलाच हवी, ताबडतोब. यापुढे तिची प्रतिष्ठा, पावित्र्य इतकंच नव्हे तर तिचं अस्तित्व देखील धोक्यात येणार आहे इथं. का? आपला नवीन राजगायक मुसलमान आहे म्हणून? हा मुली, असा एकेरी उल्लेख करू नकोस. मोठा माणूस आहे तो, मानानं पदवीनं. शंकाच नाही. उमा, कालच्या शाही मैफलीत आपल्या वडिलांचा पराभव झाला एवढ्यासाठीच. शब्द जपून वापरा काका. कुणाचा पराभव झाला कालच्या मैफिलीत? पंडितजींचा? माझ्या बाबांचा पराभव करू शकणारा गायक अजून जन्माला यायचा आहे. काल विजयादशमीच्या दरबारात पंडितजी बैठकीवरून उठून गेले, हे तर खरं. रिवाजाप्रमाणे राजेसाहेबांची आज्ञा होताच मी घोषणा केली. रसिक हो, संगीताचा हा वार्षिक दरबार आता समाप्त होणार. शेवटी संस्थांचे राजगायक पंडित भानुशंकरजी गाणार आहेत. त्यांच्या राजगायक पदाला आव्हान देण्याची कोणाची इच्छा आणि तयारी असेल अशा कलाकारांना राजेसाहेबांसमोर येऊन चांदीच्या तपकातील तो विडा उचलावा. ती घोषणा ऐकून खासाहेब आफ्ताब हुसेन उठले. गेल्या कित्येक वर्षांचा त्यांचा निमच तो. अशी घोषणा झाली की आपले शागिर्द आणि साजिंदे घेऊन बैठकीवर बसायचं, मनसोक्त गायचं. पण त्यानंतर माझे बाबा व्यासपीठावर यायचे, मोजकेच साथीदार घेऊन. तानपुऱ्यांच्या जवारीदार झंकारात बाबांनी कैलासनाथाच्या हुंकारासारखा घुमणारा षड्ज लावला की क्षणात मैफिलीचं चित्र पार बदलून जाईल. पण काल तो चमत्कार घडला नाही उमा. पंडितजी व्यासपीठावर आले, नेहमीप्रमाणे वीरासन घालून बसले. तानपुऱ्यांचा गुंजारो सुरू झाला. पंडितजींनी डोळे मिटले आणि त्या मिटल्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. दुसऱ्या क्षणी ते उठले, रसिकांना, महाराजांना आणि आपल्या वाद्यांना नमस्कार केला आणि तसेच दरबारातून निघून गेले, कोणालाही न सांगता. मला देखील न सांगता, न कळवता. मग तू आता कुठे जाणार? कुठेही, एखाद्या मंदिरात नाही तर धर्मशाळेत. उमा, अगं मला काका म्हणतेस तू पोरी, आणि मी या संस्थांचा दिवाण असताना तू अशी धर्मशाळेत? आले असते काका तुमच्या आश्रयाला, पण बाबांना ते आवडणार नाही. क्षमा करा. जशी तुझी मर्जी. झाली तयारी? हो. ठीक आहे. काका. काय बेटी? आग्र्याहून परत आल्यापासून बाबा कोणाची तरी वाट पाहत आहेत. पंडितजी वाट पाहत होते? कोणाची? तेच तर कळे ना मला. म्हणजे काल पंडितजी बैठकीवरून उठून गेले, ह्या मग काहीतरी खोल अर्थ असला पाहिजे. पंडितजींचा शोध घ्यायलाच हवा. तू तयारी कर, येतीलच ते नवे राजगायक इतक्यात. सावधान खोलो कान, दीजो ध्यान रखो मान, कवि कुल की है शान, कलम के सितारे है. हिमालया से महान, ऊंच जिनका खानदान, राजकवी सीनातान, बाके जी पधारे है. यावा कविराज. जाणाऱ्याने येणाऱ्याच्या स्वागताचं उगाच नाटक करू नये. आज अगदी भल्या पहाटे उठलाच वाटतं. मी हा असा यावेळी जागृत दिसतो, याचं कारण काल मध्यरात्री ती मैफल संपल्यापासून मला निद्रा आलीच नाही. काल माझ्या गुरुदेवांचा पराभव झालेला पाहून. गुरु? पंडितजी आणि तुमचे गुरु? त्यांनी मला शिष्य मानलं नसलं तरी मी त्यांना गुरुच मानित आलो, त्यांच्या नकळत. पण तुम्ही काव्य सोडून संगीतात केव्हा शिरलात? अजाण बालिके, मी संगीतात शिरलो नाही, संगीत माझ्यात शिरलं. अगदी जन्मापासून. नाळ तुटण्याआधीच मला कंठ फुटला आणि पाय फुटण्याआधीच मला चाल आली. मी जन्माला आलो तो इतर सामान्य बालकांप्रमाणे रडत जन्माला नाही आलो, तर यमन कल्याणाचे आरोह अवरोह म्हटले, असं आमच्या मातोश्री म्हणायच्या. नाही ते खरंही असेल, पण या संस्थानात तुम्हाला कोणी गायक म्हणून ओळखत नाही. कारण मी गात नाही. माझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय मी गाणार नाही. मग तुम्ही पंडितजींजवळ गाणं शिकत होतात म्हणजे काय करत होतात? त्यांचं गाणं पचवीत होतो, श्रवण भक्तीनं आत्मसात करीत होतो. उमादेवी, कुठल्याही गायकाला 3 गोष्टी यायलाच हव्यात असे उस्ताद लोक नेहमी सांगत असतात. आदत, जिगर और हिसाब. माझाही अभ्यास तसाच चालू आहे, मात्र उलटीकडून. परंतु हाय, काल माझ्या गुरुदेवांचा पराभव झाला. ते कुठेतरी अज्ञातवासात निघून गेले आणि उमा तू निराधार झालीस. म्हणून एवढ्या सकाळी मी आलो तुला न्यायला, अबलोद्धार करायला. मला न्यायला? माझ्या घरी. बाके बिहारीजी लोक काय म्हणतील? त्याचाही सगळा विचार करून आलोय, म्हणूनच सारी सिद्धता करून आलोय. कसली सिद्धता? विवाहाची. म्हणजे तुम्ही मला लग्नाची मागणी घालताय कविराज? लग्नाची नव्हे, विवाहाची. अहो तेच ते नव्हे. अजाण बालिके, सामान्य लोक करतात ते लग्न,
पण माझ्यासारख्या कविराजानं केला तर तो विवाह परिणय कल्याण. क्षमा करा कविराज, क्षमा करा. आले वाटतं विश्रामपूरचे नवे राजगायक. नाही नाही, कुठल्याही मैफलीत प्रत्यक्ष गवई येण्याआधी त्याचे तबला डग्गा आणि तानपुरे येतात, त्याप्रमाणे हे दोघं आले देवी. रे जाने रे गामा. क्या बात. अरे छान भैया, काम आहे मला. राजवाड्यातला एखादा भटजी बिटजी तर नाही ना रे पूजा पाठ मला. अरे असेल कोणीतरी शाही खुशमस्करी. खुशमस्कऱ्या आणि मी चकेता चकाता चौकी, चकेता चकाता चौकी, चौके उठे बारा बारा, दिल्ली दहे सतीचे ते चाह कर सती है, बिलखी बदन बिलखत बीजे पूरे पति, फिरता फिरंगन की नारी परकती है, थर थर कापत कुतुब शाह गोलकुंडा, थर थर कापत कुतुब शाह गोलकुंडा, हरी हवस भूप भीरे भरकती है, राज शिव राज के नगारन के धाक सुनी, केते बादशाह न छाती धरकत है. खुशमस्कऱ्या म्हणे. हे ज्याच्या मिसाल की तौर पर आता तुम्हाला एक फटका बसला त्याला छंद म्हणतात, छंद. कविराय भूषणे नाव तुम्ही कधी ऐकलंय? अरे त्यांच्याच घराण्यातल्या एकुलत्या एका कुलदीपकासमोर तुम्ही यावेळी उभे आहात. जरा तमीज से पेश आया करो बरखुरदार. या देहाला कविराज बाके बिहारी त्रिपाठी राजकवी संस्थान विश्रामपूर म्हणतात. नमस्ते नमस्ते नमस्ते. सलाम. माझा निजा 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 प म म दा. दडियल उठो वहां से पहिले. अरे क्यों? अरे पण आमच्याच हवेलीत आम्हाला अडवणार आहे हा तुम्ही कोण? बैठ. अरे तुम्ही बैठ. या इथं फक्त राजगायकानं बसायचं असतं. या हवेलीचा दोस्त आहे. कुछ उठो नहीं. पहिले. बैठो तुम बैठो. अरे पहिले. क्या है? ये क्या चला है? हवेलीत पाऊल ठेवलं नाही तोच ही बदतमीजी, हा शोरगुल. मगर दीदी ये देखो ना पगला बम्मन. उस्मान, जरा तमीज से पेश आओ. कविराज, माझ्या भावांना क्षमा करा. त्यांच्या वतीनं मी आपली माफी मागते. इतक्या सुंदर बहिणींचे भाऊ नेहमीच क्षमेला पात्र असतात. आपण मला ओळखलं, अहो भाग्य माझं. पण मी आपल्याला माझं नाव झरीना. जरीना. आलं लक्षात आलं. म्हणजे नवे राजगायक आफताब हुसेन यांच्या खाजगी मैफलीतला एकुलता एक पहिला वैला छोटा ख्याल आहेस तू. जी क्या कहा आपने? नाही नाही, मग हा अंतरा अभोग संचारी हे तुझे कोण? माझे चुलत भाऊ आहे ते. हा मोठा चांद आणि तो उस्मान. असं. काय करतात हे राहू केतू? नाही म्हणजे बुजुर्गांची मुजुरी करण्या व्यतिरिक्त काय करतात? गाणं शिकतात अब्बाजान जवळ. गाणं शिकतात. अरे म्हणजे माझे हे गुरुबंधू. अरे अरे तुमचे बंधू गुरुबंधू? हो. ही तयारी पाहिलीस? हे या हवेलीतलं माझं दुसरं काम. विधीपूर्वक गंडा बांधून खासाहेबांचा शागिर्द होणं आणि त्यांनाही दक्षिणा देणं. बरं कविराज, जी. पंडितजी आणि त्यांची बेटी अजून इथेच आहेत की कुठे? नाही, ते बाहेर गेलेत आणि मला वाटतं त्यांची बेटी आतमध्ये असेल. अजी हो मेहरबान. हो नाही? मैं हा. आमची जरीना दीदी या हवेली संबंधी विचारते. हवेली बद्दल? हा, तर. हो दाखवतो ना. हा, बताइए. अगदी आतून बाहेरून दाखवतो. बिलकुल बताइए. कारण तुम्ही या ठिकाणी नवीन आहात. बिलकुल. मी मात्र जुना आहे. जुनाट नसलो तरी. तर हे मुख्य दालन. जी. इथे येण्याचे मार्ग दोन. वो कौन से? या. हा पूर्वेचा राज रस्त्यावरून येणार. अच्छा जी. हा दक्षिणेचा शाही बगीचातून येणार. अच्छा जी. या. थांबा. या पायऱ्या वर जाण्याच्या, खाली येण्याच्या याच पायऱ्या. चला पायरी पायरीनं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही जर इथून गच्चीतून पाहिलं तर शाही मदरसा, संस्कृत पाठशाळा ओ, उसके पीछे क्या दिखाई दे रहा है? व जुम्मन मिया की कोठी आहे. अच्छा. बद्री, ओ बद्री, बद्री प्रसाद, हे बैलगाडीत नेऊन ठेव. नाही, मेणा इथंच राहील. मी पायीच जाईन. जावंच लागेल. मला वाटतं आपलं नाव उमादेवी आणि मला वाटतं आपली ओळख आहे म्हटलं तर मैत्री देखील. अर्थात ओळख दाखवायला संकोच वाटत असेल तर? संकोच तुलाच वाटेल म्हणून मी. का वाटावं ग? आता तू श्रीमंत झालीस, या हवेलीची स्वामिनी. कालपासून मानाचं पान मिळालंय तुमच्या कुटुंबाला. म्हणून पाठशाळेतले ते दिवस विसरून जाऊ? झरीना, सांग, कसे विसरू ते सोनेरी दिवस? मी संस्कृत शिकावं हा अब्बाजांचा आग्रह. कारण जैसा राजा वैसी प्रजा. पण एका मुसलमान मुलीला पाठशाळेत घ्यायला चतुर्वेदी गुरुजी तयार नव्हते. तेव्हा पंडितजींनीच रदबदली केली माझ्यासाठी. त्या 3 वर्षात 300 मुलीत माझी जीवाभावाची सखी एकच, उमा. पण पुढे माझी शाळा सुटली, ती मैत्रीही तुटली. आणि साहजिकच नव्हतं का ते? पुरे झरीना, पुरे. अगं मी तुला चिडवत नव्हते,
त्या जुन्या आठवणींना जागा करत होते इतकंच. काय रे बद्री? काय रे बद्री? नाही, माझी सगळी तयारी झाली, मी येते. हा नोकर वाटतं तुमचा. होता, आता तुमचा झालाय. गुंगा आहे. हं. हे काय निघालीस? तुमच्या जाताना कपाळावर ते कुंकू टेकवतात ते तू कुंकू लावणार मला? का? त्यापेक्षा असं कर, तुझे अब्बाजांनी हवेलीत प्रथम पाऊल ठेवतील ना, तेव्हा पंचारतीनं स्वागत कर त्यांचं. पंचारती? हा हा, म्हणजे ते दिवे ओवाळायचे. हो, आधी लावायचे मग ओवाळायचे. या खुदा, काही चुकलं का ग? झरीना, तुझी अम्मी कुठे? तिला म्हणावं. उमा, आम्ही इथं राहत नाही, ती आग्र्यालाच असते. अगं म्हणजे साऱ्या हवेलीचा भार तुझ्या एकटीवर पडणार. सारी कामं आटपून तू रियाज केव्हा करणार? रियाज? कसला खाक रियाज? मला काही गायिका व्हायचं नाही. मी आपली कुणाची तरी बेगम होऊन. खोळीयेस. अगं घरात गायन कला पाणी भरते, अशी कोरडी राहू नकोस. ऐक माझं, शिवाय आवाजही गोड आहे तुझा. खरंच, कालच्या शाही मैफिलीत तुझ्या अब्बाजांनी एक ठुमरी पेश केली होती, नवी वाटली मला. काय शब्द होते का तिचे? अब्बाजांची रचना आहे, स्वतःची. सखी सावरी भई बावरी, सावरी यासे नैना हो गए चार. हाय राम लागी करेजवा टार. हे रे